सगळेजण विचार करत असाल की रुपाली साडीमध्ये का किंवा साडी का वेअर केली आणि कुठे चालली इतके तयार होऊन. तर मी कुठेच चालली नाही आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आता थंबनेल बघून तर समजलंच असेल, पण तरीसुद्धा मी सांगते की जसा धोंड्याचा महिना हा चालू आहे आणि शेवटच्या अगदी जेमतेम 2-3च दिवस बाकी आहेत आणि धोंड्याच्या महिन्याचा आज लास्ट गुरुवार आहे. तर मला ते 33 वाती बनवून महाराजांना अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर कुलस्वामिनीचीही ओटी भरायची, म्हणून म्हटलं की चला आज बेस्ट डे आहे, कारण आज गुरुवार पण आहे. इतके दिवस मला लास्ट गुरुवारीच करायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मला काही काम होतं, मी बाहेर निघून गेली, म्हणून काय ते झालं नाही. आणि आज म्हटलं की चला आज वेळात वेळ काढून तरी आपण ते काम करावं, कारण 3 वर्षांनंतरच हा मुहूर्त येणार आहे आणि त्यानंतर 3 वर्ष वाट बघत बसण्यापेक्षा बेस्ट आहे की ते आत्ता करून टाकणं इज मस्ट. तर चला आता म्हटलं ऑलमोस्ट घरातलं म्हणजे 7-7:30 वाजलेत आत्ता. अशा ह्या मी 33 वाती करून ठेवल्या. आता मी ह्या तुपामध्ये टाकते. आधी हे पूर्ण करून घेते, नंतर मी इथे स्वस्तिक काढेल ताटामध्येच. मला वाटलं होतं की खूप वेळ लागेल, 33 वाती आहे, पण खरं सांगू ना अगदी 5 मिनिटात मी केलं हे सगळं. कुठलीही गोष्ट जर महाराजांची म्हणजे माझा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. मी माझा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते महाराजांबद्दलचा, किंवा महाराजांमुळे मला कुठकुठल्या प्रचिती आल्या आहेत, किंवा कुठकुठले म्हणजे माझा इतका विश्वास आहे, किंवा मला ह्या गोष्टींमध्ये इतका विश्वास आहे, किंवा महाराज माझ्यासाठी कशी मदत करता माझी, ह्या गोष्टी मला तुमच्यासोबत थोड्याशा शेअर कराव्याशा वाटत आहेत. तर मी महाराजांचं कुठलंही काम करताना म्हणजे लोक काय सांगतात की नाही स्वामी समर्थांचं करायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे ती, किंवा ते आपल्याकडनं होतच नाही. पण तुम्हाला एक सांगू ना, जेव्हा मी कधीही महाराजांचं पारायण असो किंवा कुठलाही मला सेवा करायची असली महाराजांची ना, तर आधी मला टेन्शन येतं की कसं होणार, खूप लेंथी प्रोसेस असणार आहे का, किंवा कसं काय होणार. पण खरं सांगू ना, एकदा मी करायला घेतलं ना तर अगदी असं चुटकीसर माझे सगळे सेवा होऊन जातात. आणि मी जितकं टेन्शन घेत असते किंवा जितका मी त्या गोष्टीचा जितका विचार करते ना, तर अगदी म्हणजे तितकं काहीच नाही. अगदी महाराज माझ्याकडनं सगळं करून घेतात. आणि मी जेव्हा महाराजांची कुठलीही सेवा करायची असेल तर तेव्हा मी महाराजांना सांगते की महाराज मी तुमची ही सेवा करते, तर माझ्याकडून ही प्लीज तुम्ही करून घ्या. आणि मी कुठलाही सेवा वगैरे काय करायचं असेल, पारायण वगैरे, मी संकल्पयुक्त किंवा काहीतरी संकल्पयुक्त कधीच करत नाही, किंवा काहीतरी पाहिजे म्हणून करायचं, किंवा काहीतरी आपलं आहे म्हणून. मी फक्त आणि फक्त महाराजांना मला करायचं आहे किंवा मला तुमची सेवा करायची ह्याच हिशोबाने करत असते, आणि महाराज मला नेहमी साथ देत असतात. तर असा काही माझा छोटासा अनुभव होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल किंवा स्वामी समर्थ महाराजांची तुम्हीही सेवा करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे अशा वाती मी लावून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा वाती मी लावून घेतल्यात. आता यांना मी ते तुपात डीप करणार. तूप मी गरम करून घेतलं आहे, मेल्ट करून घेतलं आहे पूर्ण तूप. तर हे मी असं तूप आहे जे मी मेल्ट करून घेतलं आहे. तूप सगळंच खाली निथरते. आता मी स्वस्तिक काढून घेतले ते. तुपातच भिजवले होते ना पूर्ण तूप. आज गुरुवारचं पारायण होतं म्हणून इथेच मी आपलं पोथी ठेवली आहे, जे स्वामी गुरुचरित्र पारायण आहे ते, हे महाराजांचं. त्यानंतर हा मी रोजची आपली जी नित्यसेवा असते किंवा जे काही रोजचा दिवा वगैरे असतो ते मी इथे केले. आणि जी मी आत्ता ही जी काही सेवा करायची त्यासाठी मी असं हे 33 वातींचंही करून घेतलं. त्यानंतर इथे देवीची ओटी भरण्यासाठी जे काही माझ्या घरामध्ये अवेलेबल होतं ते मी करून घेतलं. खूप काहीच म्हणजे दुसरं काहीच
पनीर करायचं आहे, तर मग त्यासाठी मी अशी पालक मस्त अशी निवडून ठेवली. आता खूप म्हणजे काल दुपारी आणली होती आणि की दिवसभर मी तशीच ठेवली होती आणि आज तिला मुहूर्त लागला. ॲक्च्युली कालच करायचं होतं, तर काल पूर्ण दिवस बाहेर होतो आम्ही, म्हणून मग आता करायचं. तर आता याचं प्रिपरेशन करते आणि शक्य झाल्यास तुमच्यासोबत मी याची रेसिपीही शेअर करते. आता पालकाची कुठलीही भाजी करताना किंवा पालकाचा कुठलाही मेन्यू बनवताना टोमॅटो हा त्यात टाकायचा. का टाकायचा? कारण पालकामध्ये ना भरपूर आयर्न असतं आणि ते आयर्न जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्याची मात्रा किंवा त्याचे जे काही गुणधर्म असतात ना ते कमी होऊन जातात. म्हणून पालकात काहीही बनवताना आधी टोमॅटो टाकायचा, जेणेकरून त्याचा जो गुणधर्म आहे ना तो असा त्याचा गुणधर्म हा टिकून राहतो. म्हणून मी असं मस्त पालकामध्ये टाकायला टोमॅटो हा चिरून घेते. आता पालक मी कसं मस्त स्वच्छ धुवून घेते. टोमॅटो आणि पालक हा छान असा आहे ना मी यात शिजवून घेते. पालक शिजायला काही टाईम लागत नाही आणि टोमॅटोही पटकन शिजला जातो. आधी मी शिजवून घेते आणि त्यानंतर मी तो ग्राइंड करून घेते. खूप सिंपल साधी रेसिपी आहे, पण चवीला मात्र अगदी अशी भारी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने करून बघा. जास्त काही एफर्ट नाही, काही नाही, पण चव मात्र अफलातून. आता इथे टोमॅटो मस्त असं झाला आहे. त्यानंतर मी यात टाकते आता हा आपण वॉश करून जो आपण चॉप केलेला पालक. तर मस्त हा शिजवून घेते आणि त्यानंतर मस्त असं ग्राइंड करून घेते. आता अशा प्रकारे मी ही भाजी आहे ना मस्त अशी शिजवून घेतली आहे आणि अंगच्याच पाण्याने, म्हणजे जे भाजीचं जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यात वरतून काहीच पाणी नाही टाकलं आहे. आता हे मी थंड होऊन देते, नंतर ग्राइंड करेन. आता प्रत्येक वेळेस आम्ही पनीर आणतो. आता पनीर पण तर आणलेलं आहे. पनीर पण आणलं आहे, त्यासोबत हे आहे टोफू. तर आज म्हटलं चला की मस्त अशी टोफू टाकते. आता टोफू आणि पनीरमध्ये काय फरक आहे? तर पनीर हे दुधाचं असतं आणि टोफू हेही दुधाचं असतं, पण हे सोयाबीनपासून जे दूध निघतं त्या दुधाचं असतं. म्हणजे सोयाबीनपासून बनतं हे टोफू. आणि हे शक्यतो जी लोक विगन असतात ना ते खातात मोस्टली जास्त. आता फर्स्ट टाईम म्हटलं यांचं चालू होते की चल घेऊन बघ काय प्रकारे किंवा कसं लागतं ते. काही फरक नाही, अगदी पनीरसारखंच लागतं. तर आज मी जरा पालक पनीरमध्ये पनीर न घालता टोफू घालते. म्हणजे आपल्या ज्यांना दुधाचं पनीर आवडत नसेल ना तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा टोफू. तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. झालं आता मी हे टोफूचं करून बघते कसं लागते. आणि मी जास्त बिलकुल मी टाका थोडं टाकणार आहे, कारण कशी टेस्ट वगैरे. आता पनीर किंवा टोफू असं काही जर उरलं ना तर त्याला स्टोरेज करण्याची बेस्ट प्रोसेस ही पाण्यामध्ये ठेवून आणि फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं. आता हे मी पाणी ठेवून पूर्ण डीप केले त्यामध्ये, बघू शकता तुम्ही पूर्ण. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि लगेचच नेक्स्ट डे यूज करायचं. जास्त नेक्स्ट डे म्हणजे 2 दिवसाच्या वर बिलकुल ठेवायचं नाही, घाण असेल तो. असा हा जो लसूण आहे ना तो अगदी बारीक चॉप करून घेणार आहे. आणि तो बघा मी हे अशा प्रकारे छान चॉप करून घ्यायचा. आणि याची टेस्ट ना एकदम भारी लागते. काय झालं? कोणी? मॅमनी मारलं, ती मारून
ही ग्रेव्ही झाली. दिसत असेल कलर आहे ना एकदम ओरिजिनल येतो, बाकी दुसरं काहीच टाकायची गरज पडते. आता इथं मी काही बेसिक मसाले घेतले, जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असतील ना ते सगळे घ्यायचे. यात पाणी टाकायचं आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची. पनीर फ्राय करतो ना, प्रोटीन त्यातलं कमी होतं, म्हणून शक्य तितकं आहे ना पनीर आपण कच्चं किंवा आपण तसंच यूज करायचं. आता मी ते ऑइल टाकलं आहे आणि हे काय मी मसाले घेतले होते त्याची पेस्ट बनवून घेते. अगदी थोडंसं पाणी टाकून अशी मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची. ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आता जो काही आपण लसूण घेतला होता तो चॉप केलेला तो यात टाकून मस्त असा परतून घ्यायचा. हा जो काही लसूण आहे तो छान असा मस्त परतून घेते. तर त्यानंतर ही जी काही पेस्ट आहे ती यात टाकून शिजवून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत पेस्ट टाकते. आता जशी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथं मस्त अशी आपली भाजी छान अशी उकळली. आता यात मी हे टोफू टाकून देते. कसुरी मेथी मी अशी काचेच्या जारमध्ये स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये, कारण आहे ना वरती ठेवलं ना पूर्ण त्याचं मॉइश्चर आहे ना निघून जातं. उलटे फ्रीजमध्ये ठेवलं की मॉइश्चर टिकतं आणि मस्त अशी कुरकुरीत होते. हे बघा अशा प्रकारे तिचा मस्त अशी हे बघा अशी पावडर पडते आणि छान अशी कुस्करली जाते. मी कसुरी मेथी तुपावर देते, म्हणजे तूप खा, बटरच्या ऐवजी तूप खा. घरी पण बनवलेलं असतं आणि छान पण लागतं. आता मी यात जरा 2 चमचे मस्त असं भरभरून तूप टाकते आणि फ्रेश क्रीम. आता ही फ्रेश क्रीम मी बनवली, कशी बनवली हे मी तुम्हाला सांगते. जर खाली जास्त झालं, आपली जी साय असते ती काढून घेतली आणि ती मस्त अशी मेल्ट करून घेतली. स्पूनने हलवून मेल्ट करून घेतली. आता ही सगळं क्रीम फ्रेश क्रीम मी ह्या भाजीत टाकणार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनते. जर ही माझी रेसिपी तुम्हाला सोपी वाटली असेल आणि तुम्हीही बनवणार असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय करणार आहात. आणि अगदी सोपी, सिंपल आणि तितकीच डिलिशियस ही भाजी बनते. आता चला मी मस्त असं बाकीचं स्वयंपाक करून घेते.